रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला 2-3 प्रश्न विचारायचे आहेत। हे जे मोठे मोठे दाणे तुम्ही पाहत आहात हे तुम्हाला माहित आहेत का? तुम्ही ज्या भागात राहता तिथे हे मिळतात का आणि तुम्ही याला कोणत्या नावाने ओळखता? मला या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या। मला याची 3 नावं माहित आहेत, ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते। तर हे आहेत डबल बी चे दाणे। याला बटवेल सुद्धा म्हटलं जातं आणि काही ठिकाणी डफळ सुद्धा म्हटलं जातं। तर ते दाणे मी धुवून घेतलेले आहेत आणि आता कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकत आहे। तेल आपण कमी जास्त करू शकतो। तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आणि त्याच सोबत अर्धा चमचा जिरं सुद्धा टाकून घेतलेला आहे। मोहरी तडतडल्यानंतर मी याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कापलेले कांदे टाकलेले आहेत आणि आता कांदे छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। ही रेसिपी मी कुठल्याही प्रकारच्या वाटणाशिवाय बनवणार आहे, म्हणजे यासाठी आपल्याला खोबरं वगैरे वापरायची गरज नाही। कांदा टोमॅटोच्या ग्रेव्ही मध्येच मी ही बनवणार आहे। तर मी पाव चमचा मीठ टाकलेला आहे कांद्यामध्ये, त्यामुळे कांदा लवकर फ्राय होतो, लवकर मऊ होतो। तर आता मी याच्यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे आणि थोडासा हिंग सुद्धा टाकून घेतलेला आहे। याला 1 ते 2 मिनिट फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। मी इथे रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। तुम्ही ताजी आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथे मी बारीक कापून घेतलेलं 1 मध्यम आकाराचं टोमॅटो टाकलेला आहे आणि आता टोमॅटो सुद्धा मी 3 ते 4 मिनिट फ्राय करून घेणार आहे, अगदी ते सॉफ्ट होईपर्यंत। तुम्ही टोमॅटो कापून टाकण्याऐवजी त्याची प्युरी बनवून सुद्धा वापरू शकता। 3-4 मिनिट फ्राय झाल्यानंतर टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता मी याच्यामध्ये 1.5 चमचा इतका कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। त्याच सोबत अर्धा चमचा गरम मसाला पावडर मी टाकलेली आहे। तुम्ही जो रेग्युलर मसाला वापरता तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता। आणि आता या मसाल्यांसोबत कांदा टोमॅटोची छान ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आपल्याला। त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता या पाण्यासोबत बारीक गॅसवर मी कांदा टोमॅटोला थोडंसं फ्राय होऊन देणार आहे। पाणी टाकल्यामुळे आपली ग्रेव्ही एकजीव होते, छान अशी मिळून येते, कांदा टोमॅटो छान सॉफ्ट बनतं आणि तुम्ही पाहू शकत असालच की ग्रेव्ही अगदी एकजीव झालेली आहे। आपली कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित फ्राय झालेली आहे, तिला छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी बारीक कापलेली कोथिंबीर टाकते आणि ती सुद्धा एखादा मिनिटभर छान परतून घेते आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डबल बी चे दाणे टाकायचे आहेत। तर तुम्हाला सांगते, ही फ्रेश डबल बी जी आहे ती अतिशय टेस्टी असते, त्याची भाजी खूप जास्त टेस्टी होते। बरेच जण वाटण टाकून सुद्धा बनवतात, कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते, त्याने सुद्धा छान बनते आणि अशा प्रकारे सुक्की सुद्धा खूप छान बनते। अगदी तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता, दुपारच्या जेवणामध्ये भाकरी चपाती सोबत खाण्यासाठी बनवू शकता, झटपट होते, वेळ लागत नाही। तर डबल बी चे दाणे टाकल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि आता मी याला 3 ते 4 मिनिट छान असं हाय गॅस फ्लेमवर फ्राय होऊ देणार आहे। त्याने काय होतं की तेलामध्ये डबल बीचा छान फ्लेवर उतरतो आणि इथे मी अर्धा चमचा इतका किचन किंग मसाला सुद्धा टाकलेला आहे। हा ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालतं। आणि आता हाय गॅस फ्लेमवर मी या डबल बीच्या दाण्यांना फ्राय करून घेते 3 ते 4 मिनिट। 3 ते 4 मिनिट फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता जवळपास 2 कप इतकं पाणी ऍड करणार आहे। गरम पाणी टाकू शकता तुम्ही। पाणी टाकल्यानंतर मी गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहे, म्हणजे आपल्या पाण्याला लवकर उकळी येईल। रश्श्याला उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम लो करायची आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला याला कमीत कमी 10 ते 12 मिनिट इतकं शिजून द्यायला लागतं। या डबल बी च्या दाण्यांना शिजायला कमीत कमी 10 ते 12 मिनिट लागतात लो गॅस फ्लेमवर। त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं आहे, कारण छान अशा पूर्णासारख्या शिजल्या पाहिजेत डबल बिया। तर आता मी तुम्हाला दाखवते, जवळपास 12-13 मिनिट झालेले आहेत। लो गॅस फ्लेमवर हे शिजत होतं आणि तुम्ही पाहू शकता याला खूप छान असा रश्श्याला घट्टपणा आलेला आहे। मी इतकी ओलसर ही भाजी ठेवणार आहे, कारण हा जो रस्सा आहे हलकासा तो खूप
टेस्टी असतो। मी आता गॅस बंद करणार आहे। तुम्हाला जर पूर्णपणे ड्राय भाजी हवी असेल तर तुम्ही हाय गॅस फ्लेमवर या रश्श्याला सुकवू शकता। मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता मी तुम्हाला याची सर्विंग करून दाखवते। तर परत एकदा मी सांगते, या ज्या डबल बिया आहेत त्या टेस्ट मध्ये अतिशय छान असतात आणि पौष्टिकही असतात। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल। या दिवसांमध्ये या शेंगा नक्की मिळतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर लाईक नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय फ्रेंड्स।